Hello students, today's lecture we will discuss about environmental policies and practices. In this chapter next point is environmental laws. Okay, मग environmental laws काय आहेत आणि environmental regulations काय आहेत. नेक्स्ट पॉइंट इज एन्व्हायरमेंटल लॉज. म्हणजे जे रेग्युलेशन्स असतील लॉज असतील ते काय आहेत आणि ते कसे फॉलो करायचे आणि ते कधी डेव्हलप झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. देन फर्स्ट फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट 1980. मग फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे तो 1980मध्ये काय झालेला आहे क्रिएट झालेला आहे. देन केम इन टू फोर्स ऑन 25 ऑक्टोबर 1980. हा 1980 25 ऑक्टोबर 1980मध्ये काय झालेलं आहे आलेला आहे. टू प्रोव्हाइड फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. मग याचं फंक्शन्स किंवा याचं एम काय आहे फॉरेस्टचं काय करणं कॉन्झर्वेशन करणं. देन ऑब्जेक्टिव्ज. मग त्या ॲक्टचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे. नो स्टेट गव्हर्नमेंट ऑर एनी ऑथॉरिटी शल मेक एक्सेप्ट विथ द प्रायर अप्रुव्हल द सेंट्रल गव्हर्नमेंट. मग हे काय स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्या थ्रू काय झालेलं आहे याच्यावरती हे ऑब्जेक्टिव्ज आहेत. एनी फॉरेस्ट लँड ऑर एनी पोर्शन देअर ऑफ मे बी यूज एनी नॉन फॉरेस्ट पर्पज. ओके, मग जे फॉरेस्ट म्हणून यूज केलेलं आहे किंवा जे फॉरेस्ट म्हणून प्रोटेक्ट केलं जातं तो एरिया काय नसला पाहिजे किंवा त्या एरियामध्ये काय नसलं पाहिजे ह्युमन ॲक्टिव्हिटी जी आहे ती तिथं क्रिएट झाली नाही पाहिजे. ओके, मग ते होऊ नये त्यासाठी हे ॲक्ट काय केले आहेत क्रिएट केलेले आहे. एनी फॉरेस्ट लँड ऑर एनी पोर्शन्स देअर ऑफ बी असाइन बाय वे लीज ऑर अदरवाईज एनी प्रायव्हेट पर्सन टू एनी ऑथॉरिटी. ओके, मग त्या लँडवरती जिथे काय ते नंबर ऑफ ट्रीज असतील त्या लँडवरती ट्रीज असतील किंवा फॉरेस्ट फॉर्मेशन झालेलं असेल तो एरिया काय नसतो आहे एक ऑथॉरिटी किंवा प्रायव्हेट पर्सनच्या नावावरती किंवा त्याच्यावर त्याचा काही हे ऑथॉरिटी नसते. कॉर्पोरेशन एजन्सी ऑर एनी अदर ऑर्गनायझेशन नॉट ओन मॅनेज ऑर कंट्रोल बाय गव्हर्नमेंट. ओके, मग याच्यात काय होतं आहे गव्हर्नमेंट याला पूर्णपणे काय करतं मॅनेज करतं आणि गव्हर्नमेंट थ्रू याचं काय केलेलं आहे प्रोटेक्शन केलेलं आहे. दिस इज अ ऑब्जेक्टिव्ह. देन ऑफेन्सेस इन रिझर्व फॉरेस्ट. मग रिझर्व फॉरेस्टचं रिझर्वेशन कसं करायचं किंवा फॉरेस्टचं कॉन्झर्वेशन. नो पर्सन इज अलाउड टू सेट फायर टू क्लिअरिंग. ओके, मग कोणताही पर्सन याला काय करू शकत नाही तोडू शकत नाही किंवा क्लिअर करू शकत नाही. कॅटल्स आर नॉट परमिटेड. मग याचं कटिंग जे आहे ते परमिशन घेऊनच हे करावं लागतं त्याशिवाय याचं परमिशन कटिंग करता येत नाही. नो परमिशन टू कलेक्ट एनी फॉरेस्ट प्रोडक्ट्स प्रोटेक्टेड फॉरेस्ट. ओके, मग प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये काय आहे त्यातून कोणतंही मटेरियल प्लॅन्ड मटेरियल काय करता येत नाही कलेक्ट करता येत नाही विदाउट परमिशन. नो परमिशन डू एनिथिंग विथ ट्रीज विच आर मेन्शन इन ॲक्ट. ओके, मग त्यामध्ये जेवढे काही प्लांट्स असतील किंवा ट्रीज असतील ते ट्रीज काय आहे कटिंग करण्यासाठी परमिशनच घ्यावं लागते. न परमिशन विदाउट परमिशन ते काय करत नाही अलाव होत नाही. देन नेक्स्ट ॲक्ट द एन्व्हायरमेंट ॲक्ट प्रोटेक्शन 1986. ओके, द भोपाल गॅस ट्रॅजेडी December 1984. Environmental protection is a practices protecting the environment on individual, organizational or governmental levels for the benefit of natural environment and humans. ओके, मग नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे आणि ह्युमन बिईंग जे आहे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट थ्रू हे काय केलेलं आहे क्रिएट केलेलं आहे. प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट इज अ नीडेड ड्यू टू व्हेरियस ह्युमन ॲक्टिव्हिटीज. मग एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट का करावा लागला कारण ह्युमन बिईंगने काय केलेलं आहे नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत ह्युमन ॲक्टिव्हिटीज त्याच्या थ्रू एन्व्हायरमेंटला काय होत आहे अफेक्ट होत आहे. त्यामुळं हे ॲक्ट जो आहे तो करण्यासाठी काय झालं तिथं प्रोटेक्शन म्हणून एन्व्हायरमेंट ॲक्टचं काय केलं आहे प्रोडक्शन केलेलं आहे. देन स्कीम ऑफ द ॲक्ट. मग एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टची स्कीम काय आहे 1986 has 26 sections and has been divided into 4 chapters relating to. म्हणजे काय 4 सेक्शनमध्ये किंवा 26 सेक्शनमध्ये काय केलं डिव्हायडेशन केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट प्रिलिमिनरी जनरल पॉवर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, प्रिव्हेन्शन कंट्रोल अँड अबॅटेटमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि मिसेलेनियस. ओके, एवढं सगळं त्याचं काय आहे किंवा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्या थ्रू याचं काय केलं आहे प्रोटेक्शन करता येत आहे. देन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल टू अपॉइंट एन्व्हायरमेंट ऑफिसर टू चेक एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ओके, मग तिथं काय केलं तर एन्व्हायरमेंट ऑफिसर्स काय केले जातात प्रोव्हाइड केले जातात आणि त्याच्या थ्रू त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. इस्टॅब्लिशिंग एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज. मग एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीज थ्रू
तिथे जे एरियाज आहे तो एरियामध्ये पोल्युशन आहे का, किंवा जर पोल्युशन आहे तर त्याचं काय करणं, कसं कंट्रोल करणं, मेजर करणं, हे काम एन्व्हायरमेंटल लॅबोरेटरीजमध्ये केलं जातं. लेईंग डाऊन स्टँडर्ड्स ऑफ इमिशन ऑर डिस्चार्ज एन्व्हायरमेंटल पोल्युटन्स फ्रॉम व्हेरियस सोर्सेस ऑफ व्हॉट्स एव्हर. ओके, मग याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट ज्यामध्ये जर आढळले किंवा त्या प्लांटला त्याचा काही इफेक्ट होत आहे तर त्याचं क्रिएशन, त्याचं प्रोडक्शन काय करणं, डायरेक्टली स्टॉप करणं, त्याचा डिस्चार्ज करणं. ओके, हे प्रिव्हेन्शन ऑफ कंट्रोलमध्ये करता येतं. रिस्ट्रिक्शन ऑफ एरियाज इन विच इंडस्ट्रीज ऑपरेशन्स प्रोसेसेस अँड शॅल नॉट बी कॅरिड आउट सब्जेक्ट टू सर्टेन सेफगार्ड. ओके, मग तिथला जो सेफगार्ड असेल त्याच्या थ्रू याचं काय केलं जातं, पूर्णपणे प्रोटेक्शन केलं जातं आणि त्याचं सर्व्हे केला जातो आणि त्याच्या थ्रू तो जो रिपोर्ट देईल त्या रिपोर्ट थ्रू त्याच्यावरती काय केलं जातं, ॲक्शन घेतली जाते. देन एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. मग एअर पोल्युशनवरती काय ॲक्ट आहे 1981मध्ये. ऑब्जेक्टिव्ह, द प्रेझेन्स इन एअर अबव सर्टेन लिमिट ऑफ व्हेरियस पोल्युटंट रिलीज इन एअर थ्रू इंडस्ट्रियल इमिशन अँड फ्रॉम सर्टेन ह्युमन ॲक्टिव्हिटीज should be controlled through government interventions. ओके, मग काय जे आहे एअर पोल्युशन जे होतं आहे, मग काही ते इंडस्ट्रीमुळे होत असेल किंवा अदर काही ह्युमन ॲक्टिव्हिटी असेल, मग त्या ॲक्टिव्हिटी थ्रू जर हे एअर पोल्युशन होत असेल तर त्या ॲक्टिव्हिटीला किंवा त्या इंडस्ट्रीला काय करणं, राहिली तिथं स्टॉप करणं, हे काम एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन ॲक्ट थ्रू काय केलं जातं, क्रिएट केलं जातं. इस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB ही जी कमिटी आहे किंवा कम्युनिटी आहे याच्या थ्रू ह्या एअर पोल्युशन ॲक्टचा काय केलं जातं, त्याच्यावरती ॲप्लाय केला जातो आणि इफेक्ट करतात तो. देन नेक्स्ट फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफचं कसं कॉन्झर्वेशन करायचं, कसं प्रोटेक्शन करायचं, कोणत्या ॲक्ट थ्रू. ओके, त्यामध्ये फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ 1927 द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट अँड अमेंडमेंट 1984. ओके, मग हा 1927 ते 1984मध्ये जो ॲक्ट प्रोड्यूस झालेला आहे, क्रिएट झालेला आहे, त्याच्या थ्रू वाईल्ड लाईफचं काय करायचं, प्रोटेक्शन आहे. इट वॉज एनेक्टेड टू कन्सोलिडेट द लॉ रिलेटेड फॉरेस्ट अँड ट्रान्झिस्ट फॉरेस्ट प्रोड्यूस अँड द ड्युटी लायबल ऑन टायमर अँड अदर फॉरेस्ट प्रोड्युसेस. ओके, मग अदर फॉरेस्ट प्रोड्युसेस किंवा अदर फॉरेस्टमध्ये काय त्याच्यावरती रूल रेग्युलेशन फॉलो केलेले आहेत, काय रूल रेग्युलेशन त्याच्यावरती अप्लाय केलेले आहेत तिथल्या एरियामध्ये, मग ते सगळे रूल रेग्युलेशन तिथले स्टडी करून त्याचा सर्वे करून अदर फॉरेस्टवरती सुद्धा काय केलं जातं, तेच रूल रेग्युलेशन तिथं फॉलो केले जातात, त्याच्यात तेच रूल रेग्युलेशन कॅरी केले जातात. 1972मध्ये काय झालेलं आहे, द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट रूल्स 1973 अँड अमेंडमेंट 1991. ओके, मग 1991मध्ये याचं प्रोटेक्शन जो ॲक्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन तो क्रिएट झाला आहे आणि त्यानंतर प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स ॲनिमल्स अँड प्लांट्स आर मॅटर कनेक्टेड देअर विथ. ओके, मग याच्यामध्ये काय करायचं, त्या फॉरेस्टमध्ये जे बर्ड्स असतील, ॲनिमल्स असतील किंवा प्लांट्स असतील यांचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचे. तो ॲक्ट जो आहे 1972मध्ये काय झालं आहे, क्रिएट झालेला आहे. 73मध्ये तो पूर्णपणे तो रूल रेग्युलेशन अप्लाय केले आणि 1991मध्ये याचं पूर्णपणे काय झालेलं आहे, रिझल्ट केलेला आहे, सर्व्हे केलेला आहे. देन 1980 द फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट अँड रूल्स 1981 प्रोव्हाइड्स फॉर प्रोटेक्शन ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. ओके, मग 1981मध्ये याचा पूर्णपणे जो फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ॲक्ट जो आहे तो पूर्णपणे काय झालेला आहे, डिस्प्ले केलेला आहे. देन द इंडियन फॉरेस्ट ॲक्ट अंडर सेक्शन 33 ऑफ दिस ॲक्ट enforcement for term of 6 months or more fine 5,000 or both is a penalty for person who violates any of the rule under this act. ओके, मग ह्या इंडियन फॉरेस्ट ॲक्ट थ्रू जर एखाद्या ह्युमनने किंवा ऑर्गॅनिझमने किंवा ह्युमन बिईंगने काय केलं असेल, त्या फॉरेस्टमध्ये जर काही ॲक्टिव्हिटी केलेली असेल तर त्या ॲक्टिव्हिटीचा त्याला पनिशमेंट म्हणून किंवा फाईन म्हणून 5,000 रुपीज एवढा फाईन त्याला काय करावं लागतं आहे, त्याच्यावरती ॲप्लाय केला जातो आहे. देन वॉटर. मग वॉटर ही जी आहे एन्व्हायरमेंटल
वाईल्ड लाईफ ॲक्ट बघितला. त्यानंतर दुसरा आहे वॉटर ॲक्ट. मग वॉटर ॲक्ट काय आहे, त्यामध्ये वॉटर 1982 द एझिमेंट ॲक्ट. ओके, हा काय एझिमेंट ॲक्ट आहे, त्याच्या थ्रू हे काय केलं आहे, ग्राउंड वॉटर व्ह्यूइंग अटॅचमेंट टू लँड. इट ऑल्सो स्टेट दॅट सरफेस वॉटर बिलॉंग्स टू स्टेट प्रॉपर्टी. ओके, मग एखाद्या स्टेटमध्ये काय आहे न वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, वॉटरचं तिथं काय आहे लिमिटेशन्स नाहीत, किंवा त्या तिथल्या अर्थ सरफेसमध्ये काय वॉटरची क्वांटिटी जास्त आहे किंवा ग्राउंड वॉटर आपण त्याला म्हणतो. मग ते ग्राउंड वॉटर जे आहे ते काय करण्यासाठी वर घेण्यासाठी किंवा ते युटिलाइज करण्यासाठी त्याच्या काही रूल रेग्युलेशन्स असतील, फॉर्मॅलिटीज असतील, त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करूनच ते ग्राउंड वॉटर जे आहे ते वरती काय केलं जातं युटिलिटीसाठी यूज केलं जातं. ओके, मग तो ॲक्ट जो आहे 1982मध्ये काय झालेला आहे, क्रिएट झालेला आहे, अप्लाय केलेला आहे. देन 1897 द इंडियन फिशरीज ॲक्ट. मग इंडियन फिशरीज ॲक्ट हा जो ॲक्ट आहे तो काय केला आहे 1897मध्ये हा ॲक्ट काय झाला आहे क्रिएट झालेला आहे. आणि त्याच्या थ्रू जे पॉयझनस फिल्स ऑर्डर टू किल, मग याच्यामध्ये काय मत्स्यपालन केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे मत्स्यपालन जे असेल किंवा ते फिशरीज जे आहे ते फिशरीजचं प्रोडक्शन केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे पॉयझनस फिश असतील त्यांना काय केलं जातं डिस्ट्रॉय केलं जातं, त्यांचं कॅचिंग करून त्यांचं डिस्ट्रॉय केलं जातं. आणि जे नॉन पॉयझनस असतील जे ह्युमन बिईंगला इडिबल आहेत तेच फिशेस जे आहे त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं. देन 1956 द रिव्हर बोर्ड ॲक्ट्स. मग 1956मध्ये रिव्हर बोर्ड ॲक्ट काय आला क्रिएट झाला आहे. enables state to enroll central government in setting up the advisory river board to resolve issues in interstate कॉपरेशन. ओके, मग दोन स्टेटमध्ये जर एखादी रिव्हर असेल मग त्या रिव्हरवरती काय करायचं आहे कॉपरेशन होणं, त्याच्यावरती काहीतरी प्रिव्हेन्शन्स किंवा अदर काही गव्हर्मेंट थ्रू सेंट्रल गव्हर्मेंट थ्रू त्याच्यावरती काय केले सेटिंग करून ॲडवायझरी रिव्हर्स बोर्ड रिझॉल्व इश्यूज याच्या थ्रू तो इश्यूज काय केला जातं क्लिअर केला जातो आणि त्याच्यापासून प्रोटेक्शन केलं जातं. देन 1917 द मर्चंट शिपिंग ॲक्ट aims to deals waste arising from ship along with the coastal areas within specified radius. ओके, मग मर्चंट शिप जे असतील किंवा जिथं काय केलं तर ह्या मर्चंट ज्या याचं प्रोडक्शन केलं तर तिथेसुद्धा काय हा ॲक्ट क्रिएट केलेला आहे किंवा ॲप्लाय केलेला आहे. देन द वॉटर Prevention and Control Pollution Act establishes in institutional structure for preventing abating water pollution. म्हणजे इन्स्टिट्यूशनल असतील किंवा इंडस्ट्रीज असतील याच्या थ्रू काय नाही आहे वॉटरचं पोल्युशन होतं आहे का किंवा होत नाही ह्या सगळे सर्वे करून तो ॲक्ट काय केलं जातं फॉलो केलं जातं. देन द वॉटर ॲक्ट पोल्युशन केस ॲक्ट प्रोव्हाइड द लेव्ही अँड कलेक्शन फीज वॉटर कन्झ्युमिंग इंडस्ट्रीज अँड लोकल अथॉरिटीज. मग काय केलं जातं आहे वॉटर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशनसाठी त्या एरियामध्ये जर वॉटरची क्वांटिटी ही अनलिमिटेड असेल मग त्या अनलिमिटेड वॉटरचं काय झालं युटिलायझेशन होतं आहे, मग इंडस्ट्रीला होतं आहे किंवा अदर काही ह्युमन ॲक्टिव्हिटीला होतं आहे, मग एखाद्या लोकल अथॉरिटी थ्रू त्याचं काय करणं कलेक्शन फीज किंवा त्या वॉटरची फीज कलेक्ट केली जाते त्या ॲक्ट थ्रू. ओके, त्यानंतर इयर मग इयरसाठी ॲक्ट काय आहे एअर पोल्युशनसाठी. देन एअर पोल्युशन ॲक्ट नॉर्मल कॉम्पोजिशन नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 20.94%, आर्गॉन 0.93%, कार्बन डायऑक्साईड 0.32%. Year in 1948 the Factories Act and amendment in 1987 first express concern फॉर द वर्किंग एन्व्हायरमेंट ऑफ द वर्कर्स. ओके, मग एन्व्हायरमेंटमध्ये जे एअर कंडिशन आहे किंवा एअर जे आहे त्या एअरमध्ये काय प्रोटेक्शन करता येईल किंवा ते एअरमध्ये काय पोल्युटंट क्रिएट होतात का किंवा त्या एअरमध्ये ते पोल्युटंट डिझॉल्व होतात का हे सगळं तिथं सर्वे करून तो एरिया जो असेल ती एरिया जी आहे ती काय पोल्युशन फ्री केली जाते आणि ते ॲक्ट थ्रू त्याच्यावरती ते ॲप्लाय केले जातात. इन 1981 द एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल पोल्युशन ॲक्ट इनॅक्टेड अंडर आर्टिकल 253 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स. ओके, मग कलम 253च्या अंडर हे काय इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय संविधानाच्या थ्रू हा जो इयर ॲक्ट आहे तो काय केला तिथं फॉलो केला जात आहे. प्रोव्हाइड द कंट्रोल अमेंडमेंट फॉर एअर पोल्युशन. मग याचं कंट्रोल करणं हे एअर पोल्युशनचं कंट्रोल करण्याचं काम हे ॲक्ट थ्रू केलं जातं. देन
इन 1982 द एअर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन रूल्स. मग त्याच्या काही रूल्स आहेत किंवा कंट्रोल करण्यासाठी काही मेजरमेंट्स आहेत. डिफाईन्स द प्रोड्युसर ऑफ द मीटिंग ऑफ द बोर्ड्स अँड पॉवर इंटरेस्टेड ऑफ दे. ओके. देन 1982 द ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट. मग ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट जो आहे त्याचा काय केलं आहे, रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट ह्याचे जे आहे याची डील्स केली आहे. ओके. मग त्याच्या थ्रू एअर पोल्युशन काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं. देन आत्तापर्यंत आपण बघितलं आहे एन्व्हायरमेंटल ॲक्ट जे आहेत ते बघितले. त्यामध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट बघितला, एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन कंट्रोल ॲक्ट बघितला, वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट बघितला, त्यानंतर फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ हा जो ॲक्ट आहे तो आपण बघितला. हे एन्व्हायरमेंटल पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेसमध्ये एन्व्हायरमेंटल लॉज हा सेकंड पॉईंट होता. दिस पॉईंट एन्व्हायरमेंटल लॉज पॉईंट इज फिनिश. ओके. थँक्यू.